सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस जोरात सुरू आहे। यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुढाकार घेतलाय। या परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि सांगोला नगरपालिका निवडणुकीत भाजपने शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट, माजी आमदार दीपक साळुंके गटाला सोबत घेतलं आणि मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात पॅनल उभं केले। त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलाय। पाहूयात। शहाजी बापू आणि गोरेंमध्ये कलगीतुरा। मला एकटं का पाडलं? शहाजी बापू पाटील भाऊक। 5 वर्षात सांगोल्याचा काय विकास केला बापूंनी सांगावं। पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा पलटवार। काय झाडी, काय डोंगर, काय हाटे या डायलॉगमुळे चर्चेत आलेले सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील आज भाजपाने मला एकटं पाडलं, माझ्यावर अन्याय केल्याचा सूर आळवला। ज्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपा महायुती विरोधात भूमिका घेतली त्या पक्षाच्या नेत्यांना सोबत घेऊन भाजपने मला एकटं पाडलं। माझा काय गुन्हा आहे ते मला सांगावं। मी मृत्यूच्या दाढेत असताना लोकसभेला 15,000 मतांचं मताधिक्य दिलं असं म्हणाले। मी मताधिक्य मी तुम्हाला दिलं लोकसभेला, मला कशासाठी डावललं? जर मी खासदारकीला त्याही मायनस असते तर ह्याने गेम केली, आपल्याला मायनस केलं, करायचं। मी तुम्हाला 15,000 लीड दिले, तुमचा प्रत्येक गोष्ट मी मानणार, त्यासाठी माझ्यावर तुम्ही अन्याय करता। यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार पलटवार केला। राज्यात शिवसेना महायुतीची सत्ता होती। सांगोला नगरपालिका शहाजी बापूंच्या ताब्यात होती। शेकडो कोटी रुपयांचा निधी मिळाला। शहाजी बापूंनी सांगोल्याचा काय विकास केला असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। त्यांनी 5 वर्ष गेले, 5 वर्ष कारभार केलेला आहे। आता त्या कारभाराचा विश्लेषण करत असताना एवढे पैसे आल्यानंतर सुद्धा शहरामध्ये विकास काम का दिसत नाही किंवा विकास कामाची क्वालिटी का दिसत नाही, याही संदर्भात चर्चा होण्याची आवश्यकता आहे। या सत्तेच्या सारीपाठात शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित झालेले मारुती आबा बनकर यांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी भाजपात प्रवेश केला। भाजपने 73 वर्षाच्या ज्येष्ठ नेत्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवून शहाजी बापूंना धक्का दिलाय। आम्ही सत्तेसाठी आणि विकासासाठी भाजपा बरोबर गेल्याचं ते म्हणतायत। वय थोडं माझी जादा जरी असेल तरी कामाचा अनुभव असल्यामुळे आणि भारतीय जनता पार्टीचं वरती सरकार असल्यामुळे सांगोला शहराला चांगल्या पद्धतीनं विकास कामासाठी निधी मिळेल आणि त्या जोरावर चांगला विकास सांगोला शहराचा करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन। राज्यात सुरू असलेल्या ऑपरेशन लोटसचा फटका भाजपच्या नैसर्गिक मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला जास्त बसतोय। याची नाराजी गल्लीपासून ते मुंबईपर्यंत दिसून आली आहे। मात्र भाजप सध्या मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्यानं भाजपनेच आपली दादागिरी सध्याच्या निवडणुकीमध्ये केल्याचं दिसून येत आहे। मतदान झाल्यानंतर सत्तेसाठी पुन्हा हे पक्ष एकत्र येतील। सध्या मात्र माहितीमध्ये तणावाची आणि नाराजीची परिस्थिती आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।